खेळामुळे संघभावना नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होते। जैन ओसवाल युवक संघाने राहुल पितळे यांच्या स्मरणार्थ क्रेझी क्रिकेट स्पर्धा आयोजित करून अतिशय स्तुत्य उपक्रम राबवला आहे। या स्पर्धेत सर्व खेळाडूंनी खेळाचा निखळ आनंद घ्यावा, यातून एकत्र येत आपुलकीचा संवाद घडण्यास मदत होईल, एकमेकांचा परिचय होईल आणि नवीन मैत्री आणि स्नेहसंबंध जुळतील असा विश्वास जैन ओसवाल पंचायत सभेचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष CA अशोक पितळे यांनी व्यक्त केला। अहमदनगर जैन ओसवाल पंचायत सभेच्या जैन ओसवाल युवक संघ अर्थात जॉईसच्या वतीने नगरमध्ये सोहम कप क्रेझी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। अहमदनगर क्लब मैदानावर समारंभात स्पर्धेचे उद्घाटन झाले। यावेळी अशोक पितळे बोलत होते। कार्यक्रमास राखी पितळे, जैन ओसवाल पंचायत सभेचे सहसेक्रेटरी तथा सहकार महर्षी सुवालालजी गुंदेचा, जैन ओसवाल पतसंस्थेचे चेअरमन संतोष गांधी, संचालक चेतन भंडारी, कमलेश भंडारी, उद्योजक अभिजित गांधी, जॉईसचे अध्यक्ष प्रतीक बाबेल, सचिव सचिन मुनोत आदी उपस्थित होते। 16 एप्रिलपर्यंत ही स्पर्धा होणार असून मुख्य संघासह महिलांचे आणि मुलांचे संघ सहभागी झाले आहेत। विजेत्यांना रोख पारितोषिकासह ट्रॉफी तसेच सन्मान चिन्हे देण्यात येणार आहे। याशिवाय मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट फलंदाज, बेस्ट गोलंदाज, बेस्ट क्षेत्ररक्षक अशी पारितोषिकेही असणार आहेत। अँड विन प्रेडिक्ट करायचं की कोण जिंकेल सोहम कप 2024 मेन्स वुमन्स आणि स्मॉल ग्रुप 3 दिवस लिंक ओपन असणार आहे। कालपासून लिंक चालू झालेले, काल आज आणि उद्या कोण ठरतील ते लकी विनर जे करतील प्रेडिक्शन आणि जिंकेल तो संघ जो खेळेल सर्वोत्तम। या ठिकाणी लकी ड्रॉ सुद्धा आपण दररोज ठेवलेले आहेत। ज्यांची अजूनही नावं त्या ठिकाणी नोंदवलेली नाही आहेत त्यांनी नावं नोंदवायची, कदाचित आपण आजचा लकी विनर होऊ शकाल आणि आपल्याला एक आकर्षक पारितोषिक भेटेल। वळव्यात सामन्याकडे 5 षटके संपले, धावफलकावरची धावा लागल्या त्या 28 धावा। एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता। गोलंदाज आहे गौरवी आणि फलंदाज आहे राखी। एका दोघींच्या मधलं हे तुंबळ असं युद्ध या ठिकाणी रंगलेलं आहे। एका पुन्हा एकदा पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकतील पाहूया, काहीतरी रणनीती। एकच चांगला टाकला चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसलेला चेंडू गेलेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। एक निर्धाव चेंडू। हॅलो हॅलो 6 षटके या ठिकाणी संपली आहेत। धावफलकावरची धावा आहेत त्या 32 धावा। एक निश्चितच चांगली सुरुवात म्हणता येईल। क्रेझी क्रिकेटचे हे सामने चालू आहेत विद्युत प्रकाश झोतामध्ये म्हणजेच फ्लड लाईट्समध्ये नगर क्लब मैदानावरती। सामन्यासाठी लाभलेले अनुभवी पंच चैतन्य आणि सोहेल एक चोख कामगिरी बजावत आहेत। आपले फोटोग्राफर काहीतरी पंचांना, मला असं वाटतं की पंचांकडनं काहीतरी मार्गदर्शन घेत आहेत का त्यांना करतायत। एक छोटीशी कॉर्नर मीटिंग दोघांच्या मध्ये आणि दरम्यानच्या काळामध्ये ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे। क्रेझी क्रिकेट सोहम कप 2024 फुलटा स्वरूपाचा चेंडू बघूयात। 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे आहेत।
एक धाव घेतलेले, 2 धावा घेतलेल्या, तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का? तिसरी धाव सुद्धा मला असं वाटतं की या ठिकाणी सुनिश्चित केलेली आहे. महत्त्वपूर्ण अशा धावा या ठिकाणी जमवताना नमो 99 संघ मला असं वाटतं एका पावल्याने विजयाकडे वाटचाल करताना नमो 99 संघ. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला, कोण जिंकेल जिंकण्यासाठी आवश्यक आहेत ते मला असं वाटतं की 4 चेंडू 2 धावा, 2 झटके, सामन्यामध्ये रोमांच आणि एक फटका. सामना नमो 99च्या खिशामध्ये. सगळ्या पॉसिबिलिटी या ठिकाणी शक्य आहेत. बघूया काय होईल. त्या ठिकाणी बघूया की सोटी धावण्याचा प्रयत्न आहे, धावाची संधी आणि संधी मात्र दवडलेली आणि मला असं वाटतं की कदाचित यात धावाची संधी होती आणि मला असं वाटतं की या ठिकाणी नमो 99 संघाने हा सामना आपल्या खिशामध्ये घातलेला. गेली 10 वर्ष आपण फार चांगल्या पद्धतीने ही टुर्नामेंट आयोजित करत आहात. आज राहुलला जाऊन 3रं वर्ष आहे, परंतु त्याच्यावर तुमचं जे प्रेम आहे त्याच्या स्मृतीची जी टुर्नामेंट दरवर्षी त्याच उत्साहाने आणि मेहनतीने आयोजित करतात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. सर्व खेळाडूंना मी एकच आवाहन करेन की हा खेळ आपण आनंदासाठी, त्याचप्रमाणे यातून एकमेकांच्या ओळखी होणं, एकमेकांच्या या उद्देशाने खेळतोय, यातून चांगले खेळाडू निर्माण होतील या उद्देशाने खेळतोय. तरी सर्व खेळाडूंनी संयोजकांचे आणि पंचांचे निर्णय स्पोर्ट्समन स्पिरिटने घ्यावे आणि या खेळाचा आनंद लुटावा इतकीच इच्छा, इतकंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय जिनेंद्र. ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.